जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे। टाटा कॉलनी परिसरात धाड टाकून हे दाम्पत्य पकडण्यात आलं असून महिला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती। उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने टाटा पॉवर परिसरातील जुनी सोनिया कॉलनी येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला ताब्यात घेतलंय। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे। अंजुरा कमल हसन आणि कमल हसन हजरत अली असे या दाम्पत्यांचं नाव असून हे दोघंही मागील 17 वर्षांपासून कल्याणमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते। सध्या या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। काल 16/12/2024 रोजी कोळशेवाडी पोलीस स्टेशनात जुनी सोनिया कॉलनी चाळ नंबर 7 घर नंबर 5 या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघंजण हे विना पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट 4 उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 1172/2024 पासपोर्ट अधिनियम कलम 3(4) व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 13(14) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत। सर, हे काय काम करायचे आणि कुठे हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता। कोणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता। त्याची पत्नी ती हाऊसवाईफ होती। किती वर्षापासून वास्तव्य होती? आमचे 7 ते 8 वर्षापासून इथं राहत असल्याचे समजलेले अजून पुढे सखोल तपास चालू होते। अजून कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3(4) आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 13(14) अन्वये कारवाई करीत आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।